सय्यद इफ्तिकार अंद्राबी नावाचा एक व्यक्ती आहे. जम्मू काश्मीरमधला हा व्यक्ती आहे आणि त्याच्यावरती अत्यंत गंभीर असे आरोप आहेत. नार्कोटिक सबस्टन्स म्हणजे ड्रग्सचा व्यापार करण्याचा आरोप आहे आणि तोही फक्त भारतामध्ये नाही तर भारताच्या क्रॉस बॉर्डर म्हणजे आपल्या सीमेच्या पलीकडे जाऊन ड्रग्सचा व्यापार करण्याचा आरोप आहे. आणि तो पैसा हा टेररिस्ट ऍक्टिव्हिटीजसाठी वापरण्याचा पण त्याच्यावरती आरोप आहे. आणि तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाचे दोन जजेस ज्यांचं खंडपीठ होतं, व्ही नागरत्न आणि उज्ज्वल भुयान यांनी त्या व्यक्तीला बेलवरती त्याची मुक्तता केलेली आहे. म्हणजे सध्या त्याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे एक वेगळीच चर्चा देशभर सध्या सुरू झालेली आहे. आणि फार कमी वेळा असं घडतं की अवघ्या काही महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाच्याच दोन जजेसच्या खंडपीठाने गंभीर गुन्ह्यांमध्ये बेलवरती कसं सोडता येणार नाही त्याच्यासाठी अपवाद करावा लागेल, भलेही ट्रायल सुरू झाली नसेल तरी अपवाद करावा लागेल, अशा पद्धतीचं जजमेंट हे उमर खलीद आणि शार्जिल इमाम यांच्या बेल अर्जावरती सुनावणी करताना दिलेलं होतं. त्याच्या विरोधात जाऊन या दोन जजेसनी हा निर्णय दिला आणि ते करत असताना त्यांनी हेही सांगितलेलं आहे की त्यांचे फेलो जजेस जे आहेत, ज्यांनी हा शार्जिल इमाम आणि उमर खालिदच्या बाबतीमध्ये निर्णय दिला होता, त्याच्याशी आम्ही सहमत नाही आहोत. ही अशी गोष्ट का घडलेली आहे की फार कमी वेळा असं होतं की सुप्रीम कोर्टाचे जजेस हे अनेकदा अनेक जजमेंट्सच्या विरोधात ते जातात, म्हणतात की त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचं चुकलं, असंही अनेकदा जजेसनी म्हटलेलं आहे. पण अवघ्या काही महिन्यातच त्यांनी याच मुद्द्यावरनं आणि दोघांवरती कायदा सेमच लावण्यात आलेला आहे, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट, ज्याला UAPA असं म्हणतात, की जो अत्यंत कडक कायदा आहे की ज्याच्यामध्ये कुठल्याही आरोपीला बेल मिळणं अत्यंत दुरापास्त होतं. आणि त्या बेल मिळणं अशा करता दुरापास्त होतं की त्याच्यामध्ये प्रोसिक्युशन जे त्यांच्यावरती खटला चालवत असतात त्यांच्याकडनं या कायद्यामधला 43D5 हे जे सेक्शन आहे त्याचा वापर अनेकदा केला जातो. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर जजनी केस डायरी आणि ती चार्जशीट जी असेल त्याचं अध्ययन केलं असेल आणि ते अध्ययन केल्यानंतर जर त्यांना असं वाटलं की एखादा आरोपी हा याच्यावरती प्राथमिक दृष्ट्या आरोप सिद्ध होऊ शकतात, तर त्याला बेल ते रिजेक्ट करू शकतात. पण सुप्रीम कोर्टानेच 2021 मध्ये 3 जजेसच्या खंडपीठाने, ज्याच्यामध्ये आत्ताचे सरन्यायाधीश सूर्यकांत सुद्धा होते, त्यांनी एका केसची सुनावणी करताना असं म्हटलं होतं की भले UAPA असेल तरी सुद्धा हा अधिकार आहे त्या आरोपीचा की जर त्याच्या विरुद्ध कुठल्याही पद्धतीने ट्रायल सुरू झाली नसेल, जी उमर खलीद आणि यांच्या विरुद्ध सुरू झाली नाहीये, जी इफ्तिकार अंद्राबीच्या विरुद्ध सुरू झाली नव्हती, तर अनिश्चित काळापर्यंत त्याला अशा पद्धतीने जेलमध्ये ठेवता येणार नाही, अशा पद्धतीचं त्यांनी जजमेंट दिलं होतं. आणि त्याच्यावेळेस त्यांनी एका वाक्याचा वापर केलेला होता. ते वाक्य मला तुम्हाला वाचून दाखवायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की जामीन हा नियम आहे आणि जेल हा अपवाद आहे. म्हणजे जर ट्रायल सुरू झाली नसेल तर जेल मिळणं हा त्या व्यक्तीचा अधिकार आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी संविधानातलं सेक्शन 21 अनुच्छेद 21चा उल्लेख त्याच्यामध्ये केला होता, जो संविधानिक अधिकार आहे एका व्यक्तीचा, स्वतंत्रतेचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर कुठल्याही कायद्यातले नियम सेक्शन्स असू शकत नाहीत, या पद्धतीचा उल्लेख त्यांनी त्याच्यामध्ये केला होता. हे सगळं होत असताना का या गोष्टीमध्ये शार्जिल इमाम आणि उमर खलीद यांचा उल्लेख सतत केला जातोय? कारण या दोघांच्या विरुद्ध यांना बेल मिळावा यासाठी सिव्हिल सोसायटीकडनं अनेक लोकांकडनं अनेकदा अर्ज करण्यात आलेले आहेत, अपील करण्यात आलेली आहे. तरी सुद्धा 6 वर्ष झाली अजूनपर्यंत शार्जिल इमाम आणि उमर खलीद यांना बेल मिळू शकलेलं नाहीये. फेब्रुवारी 2020 मध्ये जे दिल्लीमध्ये दंगली झाल्या, त्याच्यामध्ये 53 लोक मेले आणि 700 लोक जखमी झाले. त्यामध्ये 28 जानेवारीला शार्जिल इमामला अटक झाली, कारण तो अँटी CAA प्रोटेस्टमध्ये होता आणि जे सरकारने त्यावेळेस जो कायदा आणलेला होता त्याच्या विरोधात प्रोटेस्टमध्ये तो सामील होता. आणि त्याने, सरकारचा आरोप असा होता की शार्जिल इमाम आणि उमर खलीद, ज्याला सप्टेंबर 2020 मध्ये अटक करण्यात आली, या दोघांनी दिल्ली दंग्यांसाठी इन्स्टिगेट केलं, त्यांनी कुठेतरी त्या दंग्यांसाठी हवा दिली. त्यानंतर आतापर्यंत 4 वेळेला चार्जशीट या केसमध्ये, दिल्ली दंग्यांच्या केसमध्ये फाईल झाली. पहिली चार्जशीट फाईल झाली ताबडतोबच सप्टेंबर 2020 मध्ये, नोव्हेंबर 2020 मध्ये पहिली सप्लिमेंटरी चार्जशीट फाईल झाली, फेब्रुवारी 2024 मध्ये दुसरी सप्लिमेंटरी चार्जशीट फाईल झाली, मार्च 2022 मध्ये तिसरी
आणि 7 जून 2023ला शेवटची चार्जशीट फाईल करण्यात आली. सो एवढ्या चार्जशीट फाईल केल्यानंतर सुद्धा या केसमध्ये, दिल्ली दंग्यांच्या केसमध्ये ट्रायलच सुरू होऊ शकली नाही. आणि आता 6 वर्ष उलटून गेली आहेत. त्याच्यानंतर शेवटी त्याच्या बेलची सुनावणी ही सुप्रीम कोर्टासमोर आलेली होती. पण तरी जानेवारी 5, 2026ला सुप्रीम कोर्टाने UAPAचं ज्या सेक्शनचा मी मगाशी उल्लेख केला, 43D5 या सेक्शनचा उल्लेख केला. आणि त्या सेक्शननुसार जर केस डायरी आणि चार्जशीटचं अध्ययन केल्यानंतर जजना असं वाटलं किंवा कोर्टाला असं वाटलं की प्राथमिकदृष्ट्या ज्या आरोपींनी बेलचा अर्ज केलेला आहे, जामिनाचा अर्ज केलेला आहे, त्या आरोपीच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध होऊ शकतो, तर त्यांना बेल रिजेक्ट केला जाऊ शकतो. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की प्रायमा फेसी म्हणजे प्राथमिकदृष्ट्या या शब्दाचा अर्थ जो कायद्याच्या भाषेत सांगण्यात आलेला आहे तो हा सांगण्यात आलेला आहे की लिमिटेड ज्युडिशियल स्क्रुटिनी हा त्याचा अर्थ आहे. लिमिटेड ज्युडिशियल स्क्रुटिनी म्हणजे सीमित न्यायिक समीक्षा, म्हणजे फार कमी प्रमाणामध्ये ती न्यायिक समीक्षा होत असते. प्राथमिकदृष्ट्या तुम्हाला जे वाटतं त्याच्यानुसार तुम्ही तो निर्णय देऊ शकता. पण हे होत असताना त्याचा आधार घेऊन त्यांना बेल रिजेक्ट करण्यात आला. आणि एक्झॅक्टली याच गोष्टींवरनं NIA कडनं, नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीकडनं इख्तियार अंद्राबीला बेल मिळायला विरोध करण्यात आलेला होता की या सेक्शननुसार 43D5 ज्याचा वापर सुप्रीम कोर्टाच्या 2 जजेसनी जानेवारी 2026मध्ये केलेला होता, त्याचाच वापर करून इख्तियार अंद्राबीचा सुद्धा बेल जो आहे तो रिजेक्ट करण्यात यावा. पण BV नागरत्न आणि उज्ज्वल भुयान यांनी मात्र सांगितलं की नाही, 3 जजेसच्या बेंचने 2021मध्ये या बाबतीतला निर्णय ऑलरेडी दिलेला आहे की कुठल्याही व्यक्तीला बेल मिळणं हा त्याचा अधिकार असतो, स्वतंत्रता हा त्याचा मोठा अधिकार असतो. आणि हे सगळं करत असताना त्यांनी एक महत्वाची आकडेवारी ही सुद्धा जजमेंटमध्ये समोर ठेवली आणि ती फार इंटरेस्टिंग आकडेवारी आहे. मुळात UAPA सारखा कायदा अशा करता आणण्यात आलेला होता की टेरर रिलेटेड केसेस असतील किंवा टेरर फंडिंग रिलेटेड केसेस असतील, त्या केसेसमध्ये इन्व्हेस्टिगेशन अत्यंत मुश्किल होत असतं. कारण बऱ्याचदा यात इन्व्हॉल्व्ह असणारे लोक कुठल्याही पद्धतीने पुरावे ठेवत नाही. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशनसाठी, इतर गोष्टींसाठी, पुरावे गोळा करण्यासाठी इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला खूप वेळ लागतो. आणि त्यासाठी म्हणून एक कडक कायदे करण्यात आले होते की जेणेकरून अटक केलेल्या आरोपींना बेल लवकरात लवकर मिळू नये. पण नॉर्मली चार्जशीट फाईल केल्यानंतर सुद्धा जेव्हा ट्रायल सुरू होत नाही त्यावेळेस मात्र याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि यावेळेस याच गोष्टीचा वापर खरं तर यावेळेस जजमेंट देताना केलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी जी आकडेवारी दिलेली होती ती आकडेवारी जर आपण बघितली आणि ती NCRBची आकडेवारी त्याच्यामध्ये देण्यात आली आहे, तर जजेसनी त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की UAPच्या अंतर्गत कन्व्हिक्शनचा जो रेट आहे तो अत्यंत कमी आहे. आणि 2023मध्ये UAPच्या अंडर 2914 लोकांना अटक करण्यात आलेली होती आणि ज्यांच्यावरती गुन्हा सिद्ध करू शकलं, नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी असेल किंवा कुठल्या राज्यातले पोलीस असतील किंवा CBI असेल, त्या फक्त 118 लोकांवरती ते गुन्हा सिद्ध करू शकलेत. म्हणजे साधारणतः 4.4% हा कन्व्हिक्शन रेट राहिलेला आहे. 2022मध्ये 2636 लोकांना अटक करण्यात आलेली होती आणि अवघ्या 41 लोकांच्या विरुद्ध गुन्हा साबित करू शकलेला आहे. 2021मध्ये ही संख्या 1621 अटकेत 62 लोकांच्या विरुद्ध कन्व्हिक्शन झालेलं आहे. 2020मध्ये 1321 अटकेत आणि 80 लोकांच्या विरुद्ध कन्व्हिक्शन. 2019मध्ये 1948 अटकेत आणि फक्त 34 लोकांचं कन्व्हिक्शन झालेलं आहे. हे करत असताना BV नागरत्न आणि उज्ज्वल भुयान यांनी जम्मू काश्मीरमध्ये ज्या UAPAच्या केसेस आहेत त्याच्यामध्ये अवघा 1% कन्व्हिक्शन झालेलं आहे आतापर्यंत, म्हणजे गुन्हा सिद्ध होऊ शकलेला आहे अवघ्या 1% व्यक्तींच्या विरुद्ध की ज्यांना आरोपी बनवण्यात आलेलं होतं UAPAच्या अंडर, त्यांच्या अवघ्या 1% लोकांच्या विरुद्ध तो गुन्हा सिद्ध झालेला आहे. हेही स्टॅटिस्टिक समोर ठेवलं आणि ते म्हणाले की याचा अर्थ असा की जर केस चालली तर 99% लोक हे या केसमधनं मुक्त होत असतात. आणि त्यामुळेच आम्हाला असं वाटतं की जर ट्रायल सुरू झाली नसेल तर त्या व्यक्तीच्या अधिकारामार्फत संविधानातल्या आर्टिकल 21 मध्ये अनुच्छेद 21च्या अंतर्गत त्याला जे मूलभूत अधिकार आहेत त्याच्या अंतर्गत त्याला बेल मिळणं हे आवश्यक आहे, अशा पद्धतीचं जजमेंट त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. यातनं डिबेट ही सुरू झालेली आहे की राष्ट्रीय सुरक्षा महत्वाची की एखाद्या व्यक्तीचं ची स्वतंत्रता महत्वाची. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली आपण बघितलं की UAPA असेल, खास करून UAPA असेल, त्याच्या अंतर्गत अनेक केसेस चालतात. अनेकदा त्याचा फॉलोअप घेतला जात नाही नंतर, पण त्या केसेसमध्ये ट्रायलच सुरू होऊ शकत नाही. अनेक वकील असं म्हणतात की जाणून बुजून अटक झालेल्या व्यक्तींकडनं वेगवेगळे अर्ज करून ज्युडिशियल प्रोसेस लांबवण्याचा प्रयत्न केला जातो. पण कोर्टाचं आता त्याच्याबद्दल असं म्हणणं आहे की जेवढा गुन्हा गंभीर
तेवढं ही ट्रायल लवकर झाली पाहिजे, तेवढा लवकर तो न्याय मिळाला पाहिजे. कारण तो जर लवकर न्याय मिळाला तरच त्या केस चालवण्याला काही अर्थ राहू शकतो. आणि जर तुम्ही लवकर ती केस चालवू शकत नसाल, ट्रायल चालवू शकत नसाल, तर याचा अर्थ असा की तुमचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्यामध्ये कुठेतरी लूपहोल्स आहेत, कुठेतरी गडबड आहे, आणि म्हणूनच तुम्ही ते ट्रायल त्या पद्धतीने चालवू शकत नाही आहात. कारण शेवटी ट्रायल चालवणं ही सरकारची, प्रोसिक्युशनची रिस्पॉन्सिबिलिटी असते. ती रिस्पॉन्सिबिलिटी जर त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण केली नाही, तर त्याचा परिणाम हा अटक झालेल्या आरोपीवरती अन्याय म्हणून होऊ शकतो, किंवा त्या अटक झालेल्या आरोपीला बेल मिळण्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. तर सुप्रीम कोर्टाने या मुद्द्यावरनं एक महत्वाचं जजमेंट त्या बाबतीत दिलेलं आहे. आणि यामुळे युएपी असेल किंवा एनडीपीएस चा जो कायदा आहे, ज्याच्यामध्ये रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आलेली होती, नार्कोटिक्स कंट्रोल च्या सबस्टन्सच्या बद्दल किंवा ड्रग्सच्या व्यापाराबद्दलचे ते कायदे आहेत, एनडीपीएसचे कडक कायदे आहेत. आणि जेव्हा तिला बेल मिळाला, आर्यन खानच्या केसमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, किंवा पीएमएलएचे कायदे आहेत की पीएमएलएच्या अंडर ईडी ज्या पद्धतीने ऍक्शन घेते, आणि अनेकांविरुद्ध ट्रायल ही पूर्ण सुरूच होऊ शकत नाही, किंवा त्यांचा कन्व्हिक्शन रेट अत्यंत कमी असतो, त्यावरनं सुद्धा प्रश्न उपस्थित केले जातात. त्यामुळे पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झालेली आहे की कडक कायद्यांचा वापर हा लोकांना फक्त अटक करण्यासाठी होतो का खरोखरच न्यायदानासाठी होऊ शकतो का? आता सुप्रीम कोर्टानेच त्यावरती बोट ठेवल्यामुळे नव्याने याबद्दल चर्चा होईल. पण हे होत असताना पुन्हा एकदा शार्जिल इमाम आणि उमर खलीद यांचा मुद्दा बाहेर आलाय. त्यामुळे ही माहिती तुमच्यासमोर ठेवण्याचा हा प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता. आणि मुंबई तकचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा.